आज दिनांक 26/5/2025 रोजी विभागीय आयुक्त महसूल कार्यालयासमोर आमर उपोषणासाठी बसलो आहोत। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन करून मी छत्रपती शिवाजी महाराज APJ अब्दुल कलाम साहेब यांना अभिनंदन करून व नमस्कार करून व सलाम करून आज मी हे सुरुवात करीत आहे अमर उपोषणाची की दिनांक 26/5/2025 रोजी अमर उपोषणासाठी बसलो आहोत। या शासनाच्या लक्षात यावा, आम्ही यापूर्वी दिलेले सर्व निवेदन महानगरपालिका, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि विभागीय आयुक्त साहेब, एकनाथ शिंदे साहेब, महसूल मंत्री विखे पाटील साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना सर्व निवेदन देऊन सर्वे नंबर 23 संदर्भात कळविलेला आहे। तसेच त्यांचे गृह सचिव, महसूल सचिव, नगर विकास सचिव यांना पण माहिती देण्यात आलेली आहे। त्यानुसार आजपर्यंत कसल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनी कारवाई केलेली नाही। सर्वे नंबर 23 शानूरवाडी झोन क्रमांक 8 महानगरपालिका हद्दीतील असून क्षेत्र 21 एकर 14 गुंठे। यामध्ये कॉन्ट्रॅक्टर प्रफुल्ल अग्रवाल यांनी महानगरपालिकाला आणि सातारा पोलीस ठाण्याला मॅनेज करून जे घटना 8/4/2025 रोजी घडली आहे, बिहार राज्यातील 2 लेबर त्यांच्या अंगावर दगड, माती, मुरुम पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भात त्यांनी जो 8/4/2025 रोजी सातारा पोलीस ठाण्याने FR दाखल केलेला आहे, तो FR खोटा आहे। त्यावर आम्ही आक्षेप व तक्रार दाखल केली आहे। तो FR त्यांच्या मर्जीनुसार तयार करण्यात आलेला आहे। कारण ज्या व्यक्तीचे मृत्यू झालेले आहे बिहार राज्यातील लेबरचे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पोलिसांचा धाक दाखवून, पैशांचा वापर करून, दाब दडपण करून त्यांना फिर्याद देण्यापासून रोखण्यात आले आहे। ती फिर्याद कायदेशीर व नियमानुसार महानगरपालिकाचे बांधकाम प्रमुख यांनी देणे आवश्यक होते किंवा महानगरपालिकाचे आयुक्त साहेब यांनी त्या ठिकाणी पाहणी करून व्हिजिट देणे आणि फिर्याद देणे आवश्यक होते। तसे न करता राज्य शासनाच्या वतीने सर्व ठरवून पोलिसांमार्फत श्री कामटे साहेब यांच्या मार्फत सातारा पोलीस ठाण्याला फिर्याद देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सर्व ठरवून मिलीभगत करून एकमेकाची सावध साधून आणि एकमेकाशी हातमिळवणी करून तो FR तयार करण्यात आलेला आहे। तो FR खोटा आहे, तो मान्य न्यायालयात टिकणार नाही, हे मी 100% खात्रीशीर सांगत आहे। त्यानुसार सर्वे नंबर 23 मध्ये महानगरपालिकांनी आजपर्यंत जेवढे बांधकाम परवानगी दिलेले आहेत आणि ज्यांचे टॅक्स पावत्या लावलेल्या आहेत झोन क्रमांक 8 ला व झोन क्रमांक 9 ला, त्यांचे फलाट त्यांना परत देण्यात यावे। त्याच्यावर जामीनदार यांनी ताबा केलेला आहे आणि प्रफुल्ल अग्रवाल त्यांनी ह्याला पुढे केलेला आहे। तो फेक नाव आणि फेक कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सिद्ध होत आहे। कारण सिद्ध व्हायचे कारण आणि मिलीभगतचे कारण आणि त्यासाठी प्रफुल्ल अग्रवाल यांनी महानगरपालिकाचे सर्व प्रमुख यांना लाच देऊन सर्व खोटे काम बेकायदेशीर केले आहे। त्याचा पुरावा असा आहे की मी 3/4/2025 रोजी माहिती अधिकाराखाली अधिनियम 2005 नुसार सरळ आणि सोपी माहिती महानगरपालिकाचे नगर रचनाकार प्रमुख, बांधकाम प्रमुख
विद्युत प्रमुख, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रमुख यांच्याकडे रीतसर नियमानुसार माहिती मागितली असता त्याला अपील करण्याची आवश्यकता नाही। सरळ आणि सोपी माहिती आहे, ते पटकून देण्यात यायचे। त्यांच्याकडे फाईल आहे, त्यांच्याकडे सगळे साहित्य उपलब्ध आहे, परंतु त्यांचा भांडा उघड पडन ही माहिती दिली तर। त्यामुळे त्यांनी जाणून बुजून आजपर्यंत ही माहिती मला दिलेली नाही। ते माहिती माझी कायम आहे कायद्यानुसार, आणि त्यानुसार रीट पिटिशन मी मान्य उच्च न्यायालयात दाखल करणार आहे, आणि तोच माहितीचा अधिकार रीट पिटिशन मध्ये मी देणार आहे। त्यानुसार संबंधित शासनाने व लाचलुचपत विभागाने याची गंभीरतेने दखल घेऊन या महाआयुक्त, महानगरपालिकाचे कर्मचारी व आयुक्त साहेब असे एकूण 11 प्रमुखावर एफआर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे शासनाने, विभागीय आयुक्तांनी। कारण त्यांनी जे त्या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे सर्वे नंबर 23 मध्ये बांधकामासाठी, त्याची जाहिरात वर्तमान लोकमत पेपरला छत्रपती संभाजीनगर याला जाहीर प्रकटन देऊन कोट्यवधीचे रुपये लोकांकडून वसूल करून शॉप आणि मॉलचे लोकांची फसवणूक केली आहे, तो एक गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच प्रफुल्ल अग्रवाल या नावाने जो बांधकाम परवाना त्यांना देण्यात आलेला आहे किंवा नाही त्यांनी माहिती दिली नाही, परंतु त्यांच्या तोंडी ऐकण्यात येत आहे का परवाना आहे, परवाना आहे। अरे बाबा, परवाना आहे तर तुम्ही द्या ना, त्याच्या नकला द्या, त्याची संचिका द्या, आम्ही जे माहिती अधिकाराखाली मागितलेला आहे ते द्या, त्याच्यासाठी अपील करा, त्याच्यासाठी तुम्ही 4-5 महिने अपीलात टाका किंवा मान्य आयुक्त साहेबाकडे, माहिती आयुक्त साहेबाकडे अपील दाखल करा। याची आवश्यकता काय? सरळ आणि सोपी माहिती। बांधकाम परवाना तुम्ही दिला का? हो दिलं तर त्याच्या नकला द्या, त्याची संचिका द्या। सरळ माहितीला तुम्ही कशाला वेळ घालतात? याचा अर्थ मूळ असा आहे सांगायचा का ह्या लोकांनी हात मिळवणी करून, संगनमत करून, मिलीभगत करून प्रफुल्ल अग्रवाल कडून व जाविंदाकडून भरपूर भरमसाठ लाच स्वीकारून शानूरवाडी येथील सर्वे नंबर 23 मध्ये 400 शॉप आणि मॉलचे बांधकाम चालू केले आहे। त्या बांधकामाची चतुर्सीमा पूर्वेस सातारा पोलीस ठाणा रोड, दक्षिणेस सर्वे नंबर 23 ची शिल्लक जागा आणि पश्चिमेस सर्वे नंबर 23 ची शिल्लक जागा आणि उत्तरेस उडान पूल, बीड बायपास रोडच्या पुलाच्या खालचा साईट रोड सोडून त्यांनी कॅपिटल सेंटर या नावाचा डिजिटल बोर्ड लावलेला आहे। त्या बोर्ड खाली गेट आहे, त्या गेटवर एक गार्ड आहे, त्याच्या बाजूला बुकिंग कार्यालयात चालू केलेला आहे। त्यांनी लोकांकडून त्याची बुकिंग केलेली आहे। ज्या ठिकाणी त्यांनी या चतुर्सीमेच्या आत 40 फूट खोलीचा खड्डा अंदाजे आणि लांबी 600 फूट, रुंदी 400 फूट असा खड्डा जे मारलेला आहे बेकायदेशीर, त्याचा गुण आणि खनिज याचा हिशोब कधी राहिला? रॉयल्टी शासनाची 25,000 ब्रास रॉयल्टी होती। ही रॉयल्टी शासनाकडे ना भरता त्यांनी ते गुण आणि खनिज विक्री केला आहे। पोकलेट आणि जेसीबीने खड्डा मारून एवढा मोठा घातपात त्या ठिकाणी झाला आहे, आणि घातपात व्हायचे कारण महानगरपालिकाचे कर्मचारी व प्रमुख यासाठी जिम्मेदार आहेत आणि जबाबदार आहेत। कारण त्याचे कारण कायदेशीर असे आहे का तुम्ही बांधकाम चालू केले, बांधकाम चालू करता वेळेस व बांधकाम परवाना देता वेळेस कायदा काय सांगतो? महानगरपालिका महाराष्ट्र अधिनियम 260 चा उल्लंघन, 253, 254 या कलमेचा उल्लंघन झाला नाही पाहिजे। कारण सुरक्षा कवच त्या ठिकाणी बसविण्यात आलेला नाही। सुरक्षा कवच म्हणजे सर्व दिशांनी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशांनी कॉन्क्रीट मध्ये लोखंडी गार्ड उभा करून त्यावर 6 mm ची किंवा 8 mm ची लोखंडी जाळी टाकावी लागते। लोखंडी जाळी टाकून वरला जे दगड मुरुम पडणारा असतो किंवा एखादा वाहन आला
छोटा मोठा ऑटो रिक्षा असो, कार असो, त्या जाळीवर थांबते, ते खाली येत नाही आणि खाली पडत नाही. तसं ना करता ते मुरुम आणि दगड त्या लेबरच्या अंगावर कोसळून त्या 2 लेबरचा मृत्यू झालेला आहे. ते लेबर बिहार राज्यातील असताना त्यांना पोलिसांची धमकी व कॉन्ट्रॅक्टरचे पैशाचा वापर आणि राजकीय वापर करून न्यायाचा आणि सत्याचा गळा दाबण्यात आलेला आहे, असं मी या ठिकाणी सांगतो. आणि या सर्वावर 11 आरोपी करण्यात आलेले आहे महानगरपालिकाचे, कारण कायदेशीर त्यांची चूक आहे. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच प्रफुल्ल अग्रवाल यांच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मी मागणी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.